नमस्कार मित्रांनो, सर्व शर्यत प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपला विषय होता तो म्हणजे जयंत केसरी या 17 तारखेच्या मैदानाविषयक। तर या मैदानावर कोणत्या बैलासाठी कोणता पायरा असणे आवश्यक आहे हे कमेंटमध्ये सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींनी सांगितलेले आहे। आणि जास्त करून मथुर बैलाविषयक, सर्जा बैलाविषयक, बकासूर आणि बलमा बैलाविषयक कमेंट आलेले आहेत। त्यामध्ये मथुर बैलाविषयक कमेंट आलेले आहेत त्यांविषयी तर मथुर आणि मांगडे तात्या यांचा सुंदर यांचा जर पायरा असला तर त्यांना नक्कीच यश येऊ शकते या जयंत केसरीच्या मैदानावर। त्यानंतर बकासूर आणि बलमा यांचा पायरा असला तर हे विजयी होऊ शकतात अशा सुद्धा कमेंट्स आलेले आहेत। त्यानंतर सर्जा आणि बकासूर यांचा पायरा असणे आवश्यक आहे असे आपल्या शर्यत प्रेमींचे म्हणणे आहे आणि अशा खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत। मित्रांनो, आपले म्हणणे हे बरोबर आहे। मथुर बैल हा टॉपच्या बैलांचा एक बादशाह समजला जातो आणि तो या मैदानावर म्हणजेच जयंत केसरी 17 तारखेच्या मैदानावर येणे आवश्यक आहे। कारण मागील काही दिवसांमध्ये राहुलभाई पाटील यांच्यावर जो काही प्रसंग ओढवला गेलेला आहे त्याबद्दल थोडे आपण नाराज आहोत। तर याविषयी एक मथुर जर या मैदानावर आला आणि सुंदरचा आणि मथुरचा पायरा झाला तर ते 100% विजय मिळवणार हे नक्कीच आहे। त्यानंतर बकासूर आणि बलमा हे सुद्धा एकत्र आले तर नक्कीच या 17 तारखेच्या मैदानावर त्यांना विजय प्राप्त करता येईल आणि पहिल्या नंबरमध्ये राहू शकतात। 1, 2, 3, 4, 5, 7 पैकी एक तरी नंबर ते करू शकतात। त्यानंतर बकासूरच्या जोडीला जर सर्जा असला ते सुद्धा टॉपचे बैल आहेत आणि ते सुद्धा येथे फायनलमध्ये राहू शकतात। तर सर्व कमेंट करणाऱ्या माझ्या शर्यत प्रेमींचे मनापासून धन्यवाद आणि या मैदानावर आपली इच्छा पूर्ण होईल अशीच आपण अपेक्षा करूया। मित्रांनो, या जयंत केसरी मैदानावर म्हणजेच सर्वात मोठ्या मैदानावर असेच म्हणावे लागेल आणि 1 BHK प्लॅटच्या या मैदानावर सर्व बैलगाडा मालक आहेत ते आपल्या पैऱ्यांच्या शोधामध्ये आहेत आणि सर्वजण आपल्या बैलाला टॉपचा पायरा कसा मिळेल या प्रयत्नात आहेत। तर यामध्ये 2 नंबरचे बैल आहेत त्यांना पायरा मिळणे हे कठीण होऊन बसले आहे। आपण प्रत्यक्षात पाहिले तर रणजित सर निंबाळकर हे म्हणतात की बैलगाडा मालक हे सध्या 3-3 लाख रुपयाचे वशिला मागत आहेत आणि वायदी मागत आहेत। तर हे कुठपर्यंत सत्य आहे आपण निंबाळकर सर सांगतात की या मैदानासाठी बैलगाडा मालक हे 3-3 लाख रुपयाचे वायदा म्हणून मागत असतात। तर मित्रांनो, यामध्ये काय होणार आणि पुढे कसे काय होणार हे गाडा मालकांनाच माहिती असणार आहे। मित्रांनो, जर 3 लाखचे वायदे जर मागत असतील गाडा मालक तर गरीब आणि सामान्य गाडा मालक काय करणार? त्यांना कोण पैरे देणार आणि मैदाने कशी होणार? तर ही अशी मोठी मैदाने जी काय आहेत त्यामध्ये सर्व टॉपचे बैलच धावणार असेच वाटते। कारण जे काही कमी पाळणारे, थोडे कमी पाळणारे म्हणजे 2 नंबरमध्ये 3 नंबरमध्ये पाळणारे जे काही बैल आहेत त्यांना कोण पैरे देणार आणि ते पुढे कसे काय जाणार हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामध्ये वायदी घेणारे आणि देणारे यांचा बंदोबस्त करण्यासाठी बैलगाडा संघटनेने काहीतरी योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, तरच या प्रथेला आळा बसणार आहे। अन्यथा जे काही पाळणारे बैल आहेत तेच बक्षिसे घेणार आणि त्या खालोखाल जे बैल आहेत सर्वसामान्यांचे
त्यांना बक्षिसे मिळणे हे अवघड जात आहे. दुसरीकडे पाहावयास गेल्यास जयंत केसरी हे मैदान म्हणजेच शेतकऱ्यांचे मैदान असे समजावे. सामाजिक कार्याला हातभार लावणारे हे मैदान आहे आणि या मैदानावर स्वार्थपणा हा काहीच नाही. कारण 1 नंबरसाठी प्लॉट बक्षीस आहे, जेणेकरून की गरीब शेतकरी आहे, शेतकरी वर्गामध्ये जो काही बैलगाडा शर्यतीचा जो नाद आहे, यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याला यामार्फत चालना मिळावी म्हणून हे मैदान असणार आहे. या मैदानाची मुख्य म्हणजे आपण पाहाल तर प्रवेश फी नॉर्मल आहे, 5,000 रुपये आहे आणि 15 ते 20 लाखाचा प्लॉट कुठे आणि प्रवेश फी 5,000 रुपये कुठे. तर या मैदानाचे जे काही आयोजक आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलेले आहे की हे मैदान शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठीच घेतले जात आहे आणि खरोखर आहे. आणि यामध्ये प्रवेश फीसुद्धा कमी आहे, त्यानंतर बक्षिसेही खूप आहेत. दुसरे बक्षीस आहे 6 लाखाचे, तिसरे आहे 3 लाखाचे, चौथे असणार आहे 2 लाखाचे, पाचवे 1 लाखाचे, सहावे 72,000चे, सातवे 72,000चे, अशी ही मोठमोठी बक्षिसे आहेत आणि प्रवेश फी ही कमी आहे. त्यामुळे फायदा हा शेतकऱ्याचा आहे, गाडी मालकाचा आहे. परंतु जे ठराविक गाडी मालक आहेत त्यांचाच फायदा इथे होत असतो प्रत्येक मैदानावर आणि सर्वसामान्य गाडा मालक हा बाजूलाच राहतो. याचा विचार कुठे नाही कुठे झाला पाहिजे असे आपले मत आहे. मित्रांनो, आपले मत काय आहे की या जयंत केसरी मैदानावर नेहमीप्रमाणे जे काही बैल आहेत तेच 1 नंबरसाठी पात्र होणार आहेत का, की त्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांचे बैल आहेत ते येथे 1 नंबर करणार. आपल्या म्हणण्यानुसार कोण विजयी ठरणार आहे, जयंत केसरी मैदान आणि जयंत केसरी मैदानाचा 2024चा मानकरी कोण ठरणार आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांचे सुद्धा बैल असणारच आहेत आणि टॉपचे बैल जे काय आहेत ते तर असणारच आहेत. ते टपूनच आहेत की जेणेकरून आपल्या बैलाला हा प्लॉट मिळावा अशी. परंतु सर्वसामान्यांचे बैल जर जिंकले तर आनंद हा वेगळाच असणार आहे. आपले मत काय आहे या जयंत केसरी मैदानाबद्दल आणि 1 नंबरचे बक्षीस म्हणजे 1 BHK प्लॉट हा नक्की कोण जिंकणार. तर मित्रांनो, धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.